नमस्कार मित्रांनो सोने खरेदी करणाऱ्या सर्व ग्राहकांसाठी आताची सर्वात मोठी आणि आनंदाची बातमी आलेली आहे। बघा, आज पुन्हा एकदा सोन्याचे भाव घसरलेले आहेत। आज सकाळपासून भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेला आहे। म्हणजेच आज 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। गेल्या 6 महिन्यामध्ये एवढी मोठी घसरण कधीच पाहायला सुद्धा मिळालेली नव्हती। त्यामुळे आज सकाळपासून पुणे शहरामध्ये, मुंबई शहरामध्ये, सोलापूर शहरामध्ये, सातारा शहरामध्ये, रायगड असेल, परभणी असेल, बीड असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अकोला असेल, भंडारा असेल, गडचिरोली असेल, अशा मोठमोठ्या जिल्ह्यांमध्ये सकाळपासून भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। बघा, आज 1000 तोळ्यांपेक्षा जास्त तोळ सोनं खरेदी करण्यात आलेलं आहे। म्हणजेच ग्राहकांना सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळालेले आहे। पुढच्या अजून काही दिवसांमध्ये सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळणार आहे। त्यामुळे ग्राहकांना जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल, लग्न सराईसाठी, साखरपुड्यासाठी सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही सुद्धा या तारखेपासून सोनं खरेदी करायला सुरुवात करायची आहे। जर तुम्ही या तारखेपासून सोने खरेदी करायला सुरुवात केली तर तुम्हाला सुद्धा कमी पैशामध्ये जास्त तोळ सोनं मिळणार आहे। बघा, ग्राहकांना आज सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळालेली आहे। तुम्हाला सांगितल्याप्रमाणे गेल्या 6 महिन्यामध्ये एवढी मोठी विक्रमी घसरण कधीच पाहायला सुद्धा मिळालेली नव्हती। रेकॉर्ड ब्रेक अशी घसरण सुद्धा पाहायला मिळालेली आहे। त्यामुळे भरपूर शहरांमध्ये सकाळपासून ग्राहकांनी सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। परंतु ज्या ग्राहकांनी मागच्या 6 महिन्यांपूर्वी सोनं खरेदी केलेलं होतं, ज्या ग्राहकांकडे जुने सोनं होतं, तर त्यांच्या मनामध्ये भीतीचं वातावरण सुद्धा निर्माण झालेलं आहे। सकाळपासून भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे, सोनं सुद्धा विकलेलं आहे। बघा, ग्राहकांना जर तुमच्याकडे जुनं सोनं असेल, पारंपरिक जुनं सोनं असेल किंवा तुमचं खानदानी सोनं असेल किंवा तुम्ही गेल्या 6 महिन्यांपूर्वी सोनं खरेदी केलेलं असेल तर ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने ठेवून द्यायचं आहे, त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। बघा, आज सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झालेली आहे। पुढच्या 2 दिवसांमध्ये अजून सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। बघा, आज अनुभवी सोनारांनी अंदाज वर्तवलेला आहे। वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि विश्लेषकांनी सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे। त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये पुढच्या 2 दिवसांमध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला सुद्धा मिळणार आहे। त्यामुळे ग्राहकांना पुढच्या 2 दिवसांमध्ये 24 कॅरेट सोन्याचा भाव किती हजार रुपयांनी घसरणार आहे, तुम्हाला सुद्धा 1 तोळ सोनं किती हजार रुपयापर्यंत मिळणार आहे, त्याची संपूर्ण माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यामुळे जर तुम्ही अजून व्हिडिओला लाईक केला नसेल, चॅनलला सबस्क्राइब केला नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राइब आणि व्हिडिओला लाईक सुद्धा करून ठेवायचं आहे, जेणेकरून रोजची रोज सोन्या चांदीचे भाव तुम्हाला सुद्धा पाहायला मिळणार आहे। तर बघा, ग्राहकांना भरपूर दिवसांपासून सोन्यामध्ये वाढ होत चाललेली होती। त्यामुळे कोणतेही ग्राहक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी इच्छुक नव्हते, कोणतेही ग्राहक सोन्यामध्ये गुंतवणूक करण्यासाठी रिस्क घेत नव्हते। परंतु आज 1 तासांमध्ये सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण झाली। त्यामुळे भरपूर ग्राहकांनी आज धाडस सुद्धा केलेलं आहे, भरपूर ग्राहकांनी आज सोनं सुद्धा खरेदी केलेलं आहे। बघा, सोन्याचे भाव वाढत चाललेले होते, परंतु अचानक सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत आहे, पुढच्या 2 दिवसांमध्ये कशामुळे घसरण होणार आहे, त्याची प्रमुख 2 कारणे सुद्धा समोर आलेले आहेत। तर या 2 कारणांमुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा होणार आहे। बघा, गेल्या 2 महिन्यांपासून तुम्हाला सुद्धा माहिती असेल, महाराष्ट्र राज्यासह विविध राज्यांमध्ये सोन्यांच्या खाणी सापडत चाललेल्या होत्या। त्यामुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण होत होती। परंतु आता सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये कशामुळे घसरण होत आहे त्याची प्रमुख 2 कारणे सुद्धा समोर आलेले आहेत। बघा, 24 कॅरेट सोन्याचा भाव, 22 कॅरेटचा, 18 कॅरेटचा आणि 14 कॅरेटचा भाव किती हजार रुपयांनी घसरलेला आहे, किती हजार रुपयांना तुम्हाला आज 1 तोळ सोनं मिळणार आहे, त्याची माहिती अगदी 1 मिनिटामध्ये बघणार आहोत। त्यामुळे तुमचा महत्त्वाचा 2 मिनिटं वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे। तुम्हाला सुद्धा समजणार आहे की सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे, किंवा ज्यांना
खरेदी करायचं असेल त्यांनी सोनं कधीपासून खरेदी करायचं आहे त्याची संपूर्ण माहिती आज अनुभवी सोनारांनी दिलेली आहे, ती माहिती सुद्धा बघणार आहोत। परंतु ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्यांच्यासाठी दुःखाची बातमी आलेली आहे, कारण चांदीचे भाव वाढत चाललेले आहेत। गेल्या 8 दिवसांमध्ये चांदीमध्ये 7,000 रुपयांची वाढ झालेली आहे। बघा आज चांदीचा भाव म्हणजेच 1 किलो चांदीचा भाव आज 1,15,000 रुपयापर्यंत पोहोचलेला आहे। त्यामुळे ज्या ग्राहकांना चांदी खरेदी करायची असेल त्या ग्राहकांना आज 1,15,000 रुपये सुद्धा मोजावे लागतील। जर तुम्ही आम्ही सांगितलेल्या तारखेपासून चांदी खरेदी करायला सुरुवात केली तर तुमचा फायदा होणार आहे, तुमच्या पैशांची बचत 100% होणार आहे। बघा पाऊस कधी पडेल याचा अंदाज हवामान अभ्यासकांना लागत असतो, त्याचप्रमाणे सोन्याचे भाव कधी वाढतील, सोन्याचे भाव कधी घसरतील याचे अंदाज अनुभवी सोनारांना सुद्धा लागत असतात। त्यामुळे ग्राहकांना 2 मिनिटं तुमचा महत्त्वाचा वेळ काढून हा व्हिडिओ पाहायचा आहे, जेणेकरून तुम्हाला सर्व माहिती समजणार आहे की सोन्याचे भाव कशामुळे उतरत आहेत, सोन्यामध्ये वाढ होईल की नाही, 2026 मध्ये सोन्याचे भाव किती हजार रुपयापर्यंत पोहोचतील या संपूर्ण प्रश्नांची उत्तरे या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत। तर बघा ग्राहकांना आपण सोनं हा एक सुरक्षित धातू आहे अशा पद्धतीने सोन्यामध्ये गुंतवणूक सुद्धा करत असो, आणि तुम्हाला सुद्धा माहिती असेल की सोन्यामधील गुंतवणूक हे सर्वात सुरक्षित गुंतवणूक सुद्धा म्हटली जाते, कारण आपण लोखंडामध्ये गुंतवणूक करत नाही, ॲल्युमिनियम असेल, पितळ असेल यांसारख्या धातूंमध्ये गुंतवणूक करत नाही, परंतु सोने हा एक सुरक्षित धातू असतो, त्यामुळे आपण सोन्यामध्ये सुद्धा गुंतवणूक करत असतो। परंतु ग्राहकांना सध्याच्या स्थितीला सोन्यामध्ये विक्रमी घसरण होत आहे, त्यामुळे भरपूर ग्राहक सोना सुद्धा मोडत आहेत। बघा ग्राहकांना आज अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार ज्यांच्याकडे जुनं सोनं असेल, ज्यांनी भरपूर वर्षांपासून सोनं राखून ठेवलेलं असेल तर त्यांनी ते सोनं मोडायचं आहे की तशाच पद्धतीने राखून ठेवायचं आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे, ती माहिती सुद्धा बघून घेऊया। परंतु ग्राहकांना आज 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये किती हजार रुपयांची घसरण पाहायला मिळालेली आहे त्याची माहिती सुद्धा देणार आहे, त्यामुळे हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे। बघा ग्राहकांना सध्याच्या स्थितीला अमेरिका असेल, चीन असेल, युरोप असेल यांसारख्या विविध देशांमध्ये सध्याच्या स्थितीला व्यापार युद्ध सुद्धा सुरू आहे। तर बघा ग्राहकांना अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या माध्यमातून विविध वस्तूंवरती टेरिफ सुद्धा लावण्यात आलेला आहे, परंतु मागच्या वेळेस जो टेरिफ लावण्यात आलेला होता त्या टेरिफमुळे वस्तूंच्या किमती वाढत चाललेल्या होत्या, परंतु यावेळेस जो टेरिफ लावण्यात आलेला आहे तर या टेरिफमुळे सोन्यांच्या किमती 100% घसरणार आहेत। बघा ग्राहकांना आज अनुभवी सोनारांनी अंदाज वर्तवलेला आहे, अनुभवी व्यापाऱ्यांनी सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे, आणि वर्षानुवर्ष सोन्यावरती अभ्यास करणाऱ्या अभ्यासकांनी आणि विश्लेषकांनी सुद्धा अंदाज वर्तवलेला आहे। त्यांच्या अंदाजानुसार सोन्यामध्ये विक्रमी घसरण होईल, परंतु ही घसरण अजून किती हजार रुपयांची होईल, तुम्हाला किती हजार रुपयांमध्ये, किती लाखांमध्ये 1 तोळ सोनं मिळणार आहे त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे। तर बघा ग्राहकांना आज 4 अंदाज वर्तवण्यात आलेले आहेत, म्हणजेच हे 4 अंदाज सोन्याचे भाव सुद्धा ठरवत असतात। बघा पहिला अंदाज अनुभवी सोनारांनी वर्तवलेला आहे, दुसरा अंदाज मीडिया चॅनलने वर्तवलेला आहे, तिसरा अंदाज अनुभवी व्यापाऱ्यांनी वर्तवलेला आहे, आणि चौथा अंदाज वर्षानुवर्ष अभ्यास करणाऱ्या विश्लेषकांनी आणि अभ्यासकांनी सुद्धा वर्तवलेला आहे। बघा मीडिया चॅनलच्या माध्यमातून जो अंदाज देण्यात आलेला आहे तर तो अंदाज म्हणजे 1 तोळा सोन्याचा भाव 60 ते 65 हजार रुपये, 55 ते 60 हजार रुपयापर्यंत पोहोचू शकतो, परंतु अनुभवी सोनारांनी दिलेल्या माहितीनुसार 1 तोळा सोन्याचा भाव 80 ते 85 हजार रुपयापर्यंत पोहोचू शकतो। अनुभवी व्यापाऱ्यांच्या मध्ये 1 तोळा सोन्याचा भाव 90 हजार रुपयापासून ते 1 लाखाच्या दरम्यान पोहोचू शकतो, आणि जे सोन्यावरती वर्षानुवर्ष अभ्यास करणारे अभ्यासक आहेत, विश्लेषक आहेत, त्यांच्यामध्ये 1 तोळा सोन्याचा भाव 1 लाखांच्या पुढे, म्हणजेच ग्राहकांना 2026 पर्यंत 1.5 लाख रुपयापर्यंत 1 तोळा सोन्याचा भाव पोहोचू शकतो। तर याच्यामधील कोणता अंदाज खरा ठरू शकतो त्याची माहिती अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत। त्यासोबतच ग्राहकांना पुढच्या 2 दिवसांमध्ये सोन्याचा भाव किती हजार रुपयांनी घसरणार आहे, आज किती हजार रुपयांनी घसरलेला आहे, या सर्व प्रश्नांची उत्तरे अगदी एका मिनिटामध्ये बघणार आहोत। तर बघा ग्राहकांना या प्रमुख 4 कारणांमुळे सोन्यामध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळत आहेत, तर ते 4 कारणे कोणकोणते आहेत ते सुद्धा तुम्हाला लगेच सांगतो। बघा ग्राहकांना आज शेअर मार्केटचा ग्राफ घसरलेला आहे, त्यामुळे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण पाहायला मिळणार
राहणार आहे। सोबतच ग्राहकांना सोन्यात भाव उतरण्याचं जे दुसरं कारण समोर आलेलं आहे तर ते दुसरं कारण म्हणजे सोन्यांच्या किमती घसरत चाललेल्या होत्या, त्यामुळे भरपूर ग्राहकांनी सोनं सुद्धा मोडलेलं आहे। म्हणजेच सध्याच्या स्थितीला सोनारांकडे जास्त सोनं झालेलं आहे आणि ग्राहकांकडे कमी सुद्धा सोनं झालेलं आहे। ज्यावेळेस बाजारामध्ये एखादी वस्तू जास्त प्रमाणामध्ये येत असते त्यावेळेस त्या वस्तूमध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण सुद्धा होतच असते। त्याप्रमाणे या सोन्यामध्ये विक्रमी घसरण सुद्धा पाहायला मिळत आहे। तर बघा ग्राहकांना या प्रमुख दोन कारणांमुळे सोन्यामध्ये सर्वात मोठी विक्रमी घसरण होईल अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। बघा आता आपण आपल्या मेन मुद्द्याकडे वळूयात। बघा मेन मुद्दा म्हणजे 24 कॅरेट सोन्याचा भाव 22 कॅरेट 18 कॅरेट आणि 14 कॅरेट सोन्याचा भाव आज किती हजार रुपयांनी घसरलेला आहे, किती हजार रुपयापर्यंत पोहोचलेला आहे त्याची माहिती सुद्धा लगेच देतो। बघा ग्राहकांना जर तुम्हाला आज 24 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला आज 98,000 रुपये मोजावे लागतील। 22 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 91,000 रुपये मोजावे लागतील। जर तुम्हाला 18 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्हाला 86,000 रुपये मोजावे लागतील आणि ज्या ग्राहकांना 14 कॅरेटचं सोनं खरेदी करायचं असेल त्या ग्राहकांना आज 73,000 रुपये मोजावे लागतील। बघा आज सकाळी सोनारांचे बाजार उघडले तर या बाजारांमध्ये एका तासांमध्ये विक्रमी घसरण पाहायला मिळालेले आहे। तर ही घसरण 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये पाहायला मिळालेली आहे। बघा काल 1 तोळा सोन्याचा भाव 1,01,000 रुपयापर्यंत पोहोचलेला होता तर आज सकाळी सोन्याच्या किमतीमध्ये 3,000 रुपयांची घसरण झालेली आहे। म्हणजेच 24 कॅरेटच्या सोन्यामध्ये 3,000 रुपयांची घसरण झाली, 22 कॅरेटच्या सोन्यामध्ये 750 रुपयांची घसरण झाली, 18 कॅरेटच्या सोन्यामध्ये 962 रुपयांची घसरण झाली आणि 14 कॅरेटच्या सोन्यामध्ये 220,000 रुपयांची घसरण झालेली। परंतु ग्राहकांना चांदीमध्ये विक्रमी वाढ पाहायला सुद्धा मिळालेली आहे। बघा गेल्या 8 दिवसांमध्ये चांदीमध्ये 7,000 रुपयांची वाढ झालेली आहे। त्यामुळे चांदी खरेदी करण्यासाठी कोणते ग्राहक इच्छुक सुद्धा ठरलेले नाही। त्यामुळे ग्राहकांनो जर तुम्हाला सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही कोणत्या तारखेपासून सोने खरेदी केलं तर तुम्हाला कमी पैशामध्ये अधिक तोळा सोनं मिळणार आहे त्याची माहिती अगदी एका मिनिटामध्ये देऊन टाक। तर बघा ग्राहकांनो आज अनुभवी सोनाराने दिलेल्या माहितीनुसार सोने हा एक सुरक्षित धातू आहे। सोन्यांच्या किमती रोज बदलत असतात, म्हणजेच कधी सोन्यामध्ये वाढ होत असते तर कधी सोन्यामध्ये घसरण सुद्धा होतच असते। त्यामुळे ज्या ग्राहकांकडे जास्त प्रमाणामध्ये सोनं नसेल आणि त्या ग्राहकांना सोनं खरेदी करायचं असेल, सोन्यामध्ये गुंतवणूक करायची असेल किंवा एखाद्या कार्यक्रमामध्ये आपल्या नातेवाईकांना भेटवस्तू द्यायची असेल तर त्या ग्राहकांनी कोणत्या तारखेपासून सोने खरेदी केलं तर त्यांना कमी पैशामध्ये सोनं मिळणार आहे त्याची माहिती अगदी एका मिनिटामध्ये देऊन टाकतो। बघा ग्राहकांना आज अनुभवी अभ्यासकांनी दिलेल्या माहितीनुसार सोने हा एक सुरक्षित धातू आहे आणि सोन्यामधील गुंतवणूक ही सर्वात सुरक्षित गुंतवणूक सुद्धा म्हटली जात असते। त्यामुळे ग्राहकांना जरी तुम्ही आज सोन्यामध्ये गुंतवणूक केली, उद्या गुंतवणूक केली किंवा परवा दिवशी सोन्यामध्ये गुंतवणूक केली तर भविष्यामध्ये तुमचा फायदा 100% होणार आहे। कारण जेवढे पण सोनार आहेत म्हणजेच अनुभवी सोनार आहेत, अनुभवी व्यापारी आहेत, त्यांच्यामध्ये सोन्यामध्ये भविष्यामध्ये वाढ सुद्धा होतच राहणार आहे। 2026 मध्ये सुद्धा सोन्यामध्ये वाढच होत राहील अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेले आहेत। बघा गेल्या 5 ते 10 वर्षांचा अंदाज बघितला तर गेल्या 5 ते 10 वर्षांमध्ये सोन्यामध्ये वाढ सुद्धा होत आलेली आहे। बघा 2020 ते 2025 या 5 वर्षांचा अंदाज बघितला तर सोन्यामध्ये दुप्पट वाढ सुद्धा झालेली आहे। त्यामुळे ग्राहकांना भविष्यामध्ये सोन्यामध्ये वाढ होत राहील अशा पद्धतीने अंदाज सुद्धा वर्तवण्यात आलेला आहे। त्यामुळे ज्यांना सोनं खरेदी करायचं असेल तर त्यांनी त्यांच्या रिस्कवरती सोनं खरेदी करायचं आहे, कारण सोन्यामध्ये रोज चढउतार पाहायला सुद्धा मिळत आहेत। बघा ग्राहकांना आजच्या सोन्यांच्या किमती सांगितलेल्या आहेत। तुम्हाला जर सोनं खरेदी करायचं असेल तर तुम्ही अजून थोडाफार अभ्यास करा, त्यानंतर सोनं खरेदी करायला सुरुवात सुद्धा करायची आहे, जेणेकरून तुमचा कसलाही तोटा होणार नाही, तुमचं नुकसान सुद्धा होणार नाही।